क्रांतीचा संदेश देणारे तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध। ऐसा चाहो राज में जहां मिले सबन को अन्न, छोटो बड़ो सब संग बैसे तो रविदास रहे प्रसन्न म्हणणारे संत रविदास। नाचू कीर्तनाचे रंगीत ज्ञान दीप लावू जगे, आमच्या कीर्तनाचा उद्देश जगाला ज्ञानीकरण आहे असं म्हणणारे कीर्तन परंपरेचा पाया रचणारे संत नामदेव महाराज, संत कबीर, संत चोखोबा, संत तुकोबा। राजाची राणी नसतानाही लेकराला राजा करता येता हा पराक्रम ज्या मातेने केला त्या राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेब। राणीच्या पोटातूनही न जन्मता राजा होता येता हा पराक्रम ज्यांनी केला ते कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज। या देशातील बहुजनाच्या दुःखाचं एकच कारण आहे ते म्हणजे अज्ञान, आणि सगळ्या समस्येचं एकच उत्तर आहे ते म्हणजे शिक्षण, ज्ञान, असं ज्यांना वाटलं आणि त्याच्यावर त्यांनी आयुष्यभर काम केलं ते राष्ट्रपिता ज्योतिराव फुले। त्यांच्या आयुष्यभर संघर्षमय वाटेवर त्यांना साथ देणाऱ्या ज्ञानाई सावित्रीबाई फुले। आणि ज्या महामानवाची जयंती साजरी करण्यासाठी गेल्या 11 तारखेपासून आपण हा कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे ते या देशातील घटनाकर्ते, विश्वविख्यात कायदे पंडित, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। त्यांच्याही संघर्षमय वाटेवर त्यांना साथ देणाऱ्या माता रमाई। 1.5 दिवस शाळा शिकल्यानंतरही साहित्य रत्न होता येतं हे ज्यांनी सिद्ध करून दिलं त्यांना भाऊ साठे। अंगावरती चिंध्या नेसून आयुष्यभर प्रबोधन शब्दांचं सोनं ज्यांनी वाटलं ते संत गाडगे बाबा। म्हणून तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धापासून अण्णाभाऊ साठेंपर्यंत आणि संत मालिकेतील संत कबीर रविदासांपासून गाडगे बाबांपर्यंतच्या सर्व इतिहासातील महापुरुष महानायिकेंच्या कार्यसिद्धांतास मी या ठिकाणी सर्वप्रथम विनम्र अभिवादन त्रिवार वंदन करतो। आणि या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीच्या निमित्तानं पूर्णा शहरामध्ये होत असलेला हा भव्य दिव्य असा कार्यक्रम, या कार्यक्रमाचे नेहमीचेच या आयोजनाचे मार्गदर्शक बदंत डॉक्टर उपगुप्तजी महाथेरो, कार्याध्यक्ष अखिल भारतीय भिक्खू संघ, त्याचबरोबर दुसरे पूज्य बनतेजी, कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्रीकांतजी हिवाळे सर, या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष माननीय प्राचार्य डॉक्टर मोहनरावजी मोरे सर, स्टेजवर उपस्थित असलेले माननीय प्रकाशदादा कांबळे साहेब, भीमरावजी वाहोळे सर, जयंती मंडळाचे अध्यक्ष माननीय उत्तमराव खंदारे साहेब आणि जयंती मंडळाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, आणि ज्या भगिनींनी या ठिकाणी आपला कलाविष्कार सादर केला त्या पंचशील नाट्य ग्रुपच्या सर्व कलाकार आणि त्यांना मार्गदर्शन करणारे त्यांचे मार्गदर्शक, आणि सार्वजनिक भीम व बुद्ध जयंती मंडळाचे पूर्णा येथील सर्व सन्माननीय पदाधिकारी। या ठिकाणी आपण अशा एका चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे म्हणून जयंती मंडळाचे अध्यक्ष तथा जयंती मंडळाचे सर्व पदाधिकारी यांचं आपण सगळ्यांच्या वतीनं कौतुक करूयात, टाळी वाजवून त्यांचं सर्वांचं स्वागत करूयात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयंती दिवस तसा 14 तारखेचा, पण तरीही त्याच जयंतीचा हा माहोल आहे म्हणून मी जयंतीच्या निमित्तानं आपल्या सर्वांना खूप 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 शुभेच्छा देतो। आपल्यासाठी हा सगळ्यात मोठा आनंदाचा सोहळा आहे। माझ्या बंधूंना आणि भगिनींनो, हे प्रबोधन वेगळं आहे, त्याच्यानंतर गीत गायनाचा कार्यक्रम आहे। गीत गायन म्हणलं की आपल्या कानाला सगळ्यांना एक आकर्षण असतं, म्हणून वैचारिक भाषण ऐकणं हे त्या तुलनेमध्ये जरासे कठीण जातं, अवघड जातं। परंतु जर तुम्ही मुद्द्याकडे लक्ष दिलं, बारकाईनं जर लक्ष दिलं तर आपल्या सगळ्यांना त्या गोष्टी आणखीन आपण ऐकल्या पाहिजेत असं वाटेल।
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भाने सगळे मुद्दे, सगळा इतिहास मांडणं शक्यही होणार नाही वेळेच्या अभावामध्ये. म्हणून नेमकं ठरलेल्या वेळेमध्ये काय मांडलं गेलं पाहिजे ते काही त्रोटक सूत्र रूपाने काही मुद्दे मी आपल्या समोर मांडतो. मी असंच एका कार्यक्रमाला गेल्यानंतर मला एक जणांनी प्रश्न असा विचारला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कशाचे डॉक्टर होते? कुणी हृदयाचे डॉक्टर असतात, कुणी मेंदूचे डॉक्टर असतात, कुणी डेंग्यूचे डॉक्टर असतात. मग भीमराव आंबेडकर हे कशाचे डॉक्टर होते असा प्रश्न एक जणांनी मला विचारला. त्यावेळेला मी त्याचं उत्तर असं दिलं, हजारो वर्षापासून या देशातील समाज मृतवत अवस्थेत गेला होता, गुलामीच्या खाईत ढकलला गेला होता आणि गुलामीला काही पर्याय असतो असा विचार करणं सुद्धा पाप समजत होता. अशा असामान्यपणे विचार करणाऱ्या माणसामध्ये एकदाच नवचैतन्य निर्माण करून समाजालाच नवस विचाराची नवस संजीवनी देऊन एक जिवंतपणा समाजात निर्माण करणारे ते डॉक्टर होते आणि समाजामध्ये अप्रतिम असा बदल घडवून आणणारे ते एक अप्रतिम असे अभ्यासक होते. आणखी त्यांच्या जीवनातला एक पैलू वामनदादाचं एक गीत आपल्या सर्वांना माहित आहे. पूर्णावासियांसाठी भाषण देणं सुद्धा सोपं नाही याची मला जाणीव आहे. बसलेली माणसं अत्यंत अभ्यासक, अत्यंत हुशार आणि सगळ्यांचं ऐकून बसलेली माणसं आहेत, अभ्यास करणारी माणसं आहेत. पण वामनदादाने एक गीत म्हटलं होतं, मी त्या गीताचा एकच वाक्य घेणार आहे. भीमा तुझ्या मताचे 5 लोक असते. आता त्याच्या पुढचं तुम्ही मनातली मनात म्हणूनही टाकलं. काय म्हणले वामनदादा? भीमा तुझ्या मताचे 5 लोक असते. तर मी विचार केला की वामनदादांना भीमराव कशा मताचे वाटले. माझ्या बंधूंना आणि भगिनींनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं प्रकांड पांडित्य, देश विदेशातल्या सगळ्या पदव्या, जगानं ज्ञानाचं प्रतीक म्हणून मान्यता द्यावी असे सर्व गुण संपन्न असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणत्या मताचे वाटले वामनदादांना? तर सगळ्या विषयातले तज्ञ असणारे, सगळ्या पदव्या असलेले, सगळ्या पदाला पात्र असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सगळी गुणवत्ता आणि सगळी विद्वत्ता समाजाच्या हितासाठी आणि कल्याणासाठी खर्च करणारे अशा मताचे आणखी 5 असते तर देशाचं काय झालं असतं. आता आपण सुद्धा सगळे शिकलेले लोक आहेत, आपण त्या मताचे नाहीत. आपण सगळे शिकलेले लोक आहेत, आपण त्या मताचे नाहीत. आपलं शिक्षण आहे, आपली नोकरी आहे, आपली पगार आहे, आपला फायदा आहे, आपलं वैयक्तिक असं सुख संपन्न आपण जिंदगी जगतोय. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सगळी गुणवत्ता आणि सगळी विद्वत्ता समाजावर खर्च केली आणि हा सुंदर माहोल निर्माण झाला. ही जी देण आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रमाईच्या आयुष्यभर खाल्लेल्या खस्ताने केलेल्या कष्टाचं हे मळा फुललेला आहे, त्याचं हे फलित आहे. आपण जर एखाद्या गावाला गेलो तर आपण तिथून काय आणतो? जर आपण आग्र्याला गेलो तर आग्र्याचा पेठा आणतो, लोणावळ्याला गेलो तो लोणावळ्याची चिक्की आणतो, कोल्हापूरला गेलो तो कोल्हापुरी चप्पल आणतो. आपल्या मताचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाहीत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिथे जायचे तिथून फक्त ग्रंथ आणायचे. हा त्यांच्यातला आपल्यातला बेसिक मुख्य फरक आहे. आपल्यातल्या काही लोकांनी काही ग्रंथ वाचलेत देखील नाही असं नाही, परंतु एवढ्यानं भागणारी गोष्ट नाहीये. ज्ञानाची भूक एवढी असते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक दिवशी हातामध्ये असे काही ग्रंथ घेऊन आले. हातामध्ये ग्रंथ घेऊन आल्यानंतर रमाईनं ते ग्रंथ पाहिले आणि ओढून घेतले ग्रंथ. महापुरुष असले तरी काय, घरी नवरा बायकोच असतात. रमाईने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हातातली पुस्तके घेतली आणि रमाई म्हणाल्या, बस सातत्याने पुस्तक पुस्तक पुस्तक.
अहो घर दार लेकरू बायको संसार याकडे लक्ष द्या. आतापर्यंत झालेलं वाचन खूप झालं. त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या वाचनाची समीक्षा करताना असं म्हटलं, रमा तुला असं वाटतंय का मी खूप वाचलंय, जग एवढं ज्ञानाने भरलेलं आहे की मी आतापर्यंतच्या वाचनाने असं समजतो की मी ज्ञानसागराच्या घोट्या इतक्या पाण्यात गेलो. आणि पुढे ते लिहितात, माणूस आयुष्यभर जर वाचत राहिला तर माणूस आयुष्याच्या शेवटी गुडघ्या इतक्या ज्ञानसागराच्या गुडघ्या इतक्या पाण्यात जाईल. जागतिक विद्वानाचं हे मत आहे बांधवांनो. आयुष्यभर वाचल्यानंतर ज्ञानसागराच्या गुडघ्या इतक्या पाण्यात जाईल. आणि डॉक्टर आंबेडकर म्हणाले, मी आतापर्यंत वाचलंय तर घोट्या इतक्या पाण्यात गेलोय. मी तर त्या दिवशी जेव्हा ही वळ वाचली त्यावेळेला म्हटलं आपण आणखी पाण्याकडे सुद्धा गेलो नाही, आपल्या पायाला खालून सुद्धा ओलं लागलं नाही. इतकी प्रचंड आवड. जिथे जातील तिथे पुस्तक घेऊन येणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. वस्तुस्थिती तपासल्यानंतर कळतं आपण शिक्षण व्यवस्थेमध्ये काम करणारी माणसं आहेत. 12वीची ग्रॅज्युएट मुलं अर्ज भरून घेण्यासाठी प्राध्यापकाकडे येतात, सर एवढा अर्ज भरून द्या ना. ग्रॅज्युएट मुलांनी अर्ज गुरुजीकडून भरून घ्यावा. त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या देशामध्ये ही त्यांच्यातली आपले अंतर आपण समजून घेतली पाहिजेत. म्हणून भीमराव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मतातून जे अपेक्षित होतं वामनदादांना, त्यांनी पुढच्या वाक्य पण अगोदर म्हणून टाकतो आणि आपल्यावर वामनदादाने एक जिम्मेदारी दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकटेच आले, एकटेच शिकले आणि सगळ्यांना हक्काने अधिकार दिले. माझ्या भगिनींनो, स्त्रीला मताचा अधिकार मिळावा म्हणून काही देशामध्ये 250 वर्ष संघर्ष झालेला आहे. 250 वर्ष आंदोलन झालेलं आहे की स्त्रीला सुद्धा मताचा अधिकार मिळावा. पण भारतामध्ये स्त्रीला मताचा अधिकार मिळावा म्हणून या देशातल्या एकाही स्त्रीनं एकाही दिवसाचा संघर्ष केला नाही. एकट्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संघर्ष केला आणि अधिकार बहाल केला की घ्या हा तुम्हाला अधिकार. पण कदाचित इतकं फ्रीमध्ये मिळाल्यामुळं कदाचित आपल्याला त्याचं महत्व कळलं नाही. तो अधिकार आम्ही 500 रुपयाला विकायला सुद्धा मागे पुढे पाहत नाही. का? कष्टच पडलं नाही. जरा हिशेब केला का? 5 वर्षाला कुणीतरी 500 रुपये दिले. 5 वर्षाला 500 म्हणजे वर्षाला, सांगा मुलींनो, 5 वर्षाला 500 म्हणजे वर्षाला 100 म्हणजे महिन्याला 8 रुपये. 8.5 रुपये म्हणजे दिवसाला 27 पैसे. 250 वर्षाचा संघर्ष जागतिक लेवलवरती काही देशावरती जो अधिकार मिळवण्यासाठी गेला, ते अधिकार एका महापुरुषानं संघर्ष करून दिले. आणि त्या अधिकाराची किंमत आपल्याला वर्तमान काळामध्ये करता आली नाही, हे दुर्दैव सुद्धा आपल्याला या ठिकाणी मान्य करावं लागेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाच्या 2 गोष्टी त्यांनी केलेल्या अगोदर नमूद करतो. त्यांनी या देशाला डेमोक्रेसी, लोकशाही दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला आपल्यापासून सुटून गेलेले, हरवून बसलेले तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध दिले. बुद्ध काही झाकल्यामुळे झाकणारे व्यक्तिमत्व नव्हतं, तरी भारताच्या अंतर्गत सीमारेषेमध्ये तथागत बुद्धाचा प्रभाव मधल्या मोठ्या एका कालावधीमध्ये नष्ट झालेला आपल्याला इतिहासामध्ये जाणवतो. एखाद्या नदीचा प्रवाह जर कमी झाला तर वरून वाहणारं पाणी न दिसता रेतीच्या आतून जातं आणि तिकडे कुठेतरी निघतं. तसं प्राचीन भारतामध्ये तथागत सिद्धार्थ बुद्धाने जी क्रांती केली ती काही काळ भारतामध्ये जणू अंडरग्राऊंड वाहिलं विचार. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपाने पुन्हा एकदा याचं प्रकटीकरण झालं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं, हे आपलं वैभव, हे आपले तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बुद्ध दिले आणि संविधान दिलं, ही एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आणि महिलांची प्रचंड संख्या असल्यामुळे तिथला एक मुद्दा घेतो. आणि स्त्रीला माणूस मानलं. या देशामध्ये मनुस्मृतीच्या कायद्यामध्ये स्त्रीला माणूसपणाचा हक्क नव्हता. मी दोन गोष्टीची तुलना करत तुम्हाला सांगतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती जाळली आणि संविधान दिलं, हे सगळ्यांना स्पष्ट कळावं म्हणून त्यातले काही मुद्दे मांडतो. हे मुद्दे आपण सगळ्यांनी, संविधान जाळलं हे आपल्या सगळ्यांनी भाषणात ऐकलेलं आहे, ते मला पण माहित आहे की तुम्ही ऐकलेलं आहे. पण संविधान जाळलं आणि भारतीय राज्यघटना दिली म्हणजे नेमकं काय झालं, तुलनात्मक दृष्ट्या आपण 2 मिनिटांमध्ये पाहून मुद्दा क्लिअर होईल. महाडला जमले असतील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कार्यकर्त्याला म्हणत असतील, जरा मनुस्मृती काय म्हणते, मनुस्मृती जाळली आणि संविधान दिलंय तर सांगा जरा मनुस्मृती काय म्हणते. कार्यकर्ता म्हणला असेल, मनुस्मृती सांगते की या शूद्रांना शिक्षण नसलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले जाळा. लगेच इकडे दिलं फ्री अँड कंपल्सरी, फुकट असलं पाहिजे, सक्तीनं असलं पाहिजे. नसलं पाहिजे म्हणणाऱ्या ग्रंथाचं पान जाळलं आणि फ्री अँड कंपल्सरी असलं पाहिजे म्हणून कलम लिहिलं. म्हणले वाचा मनुस्मृतीमध्ये आणखी काय लिहिलंय. मनुस्मृती सांगते शूद्रांनी धनसंचय करायचा नाही. म्हणले जाळा. भारतीय राज्यघटनेमध्ये 2-2 लाख रुपयाची पगारीची माणसं तयार केली. महिन्याला तुम्हाला 2-2 लाख रुपये घरी आणता येतील. तुम्हाला संपत्ती गोळा करण्याचा किंवा कमवण्याचा हक्क आहे, लिहून ठेवलं. म्हणले वाचा मनुस्मृती काय म्हणते. म्हणले मनुस्मृती म्हणते की या देशातल्या शूद्र अतिशूद्रांनी बोलायचं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे फाडा जाळा. कलम 19 दिलं, भाषण स्वातंत्र्याचा अधिकार, तुम्हाला बोलता येईल बोला. आणि त्याच्या कलम 19च्या अंतर्गत आपण ह्या कार्यक्रमाचं आयोजन आहे. म्हणले आणखी मनुस्मृती काय म्हणते. मनुस्मृती म्हणते स्त्रीला अजिबात स्वातंत्र्य असता कामा नये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले अशी जर मनुस्मृती म्हणत असेल तर जाळा. आणि हिंदू कोड बिलमध्ये लिहिलं स्त्री ही पुरुषाच्या बरोबरीची आहे. स्त्री ही पुरुषाच्या बरोबरीची आहे. आहे का. आता आपण बघूया, एका शाळेमधले पुरुष शिक्षक आणि एका शाळेमधली स्त्री शिक्षिका, दोघाला एक काम आहे तर दोघाला सारखाच पगार आहे. सरला 1 लाख रुपये पगार आहे तर मॅडमला सुद्धा 1 लाख रुपये पगार आहे. ही 33 कोटी देवापैकी एखादा देव नवसाला पावला आणि त्यानं दिलेलं वरदान नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे. हे बाकी काही नाही दुसरा. कारण 33 कोटी तर याच्या अगोदर मी पिढ्या होत्या, हजारो वर्षापासून होते. पण या देशातल्या स्त्रीला मॅडम कोण म्हणत होता. पण हा कायदा शाळेत पोहोचला, कॉलेजमध्ये पोहोचला, ऑफिसमध्ये पोहोचला. पण स्त्री पुरुषाची समता आणखी समाजात यायची बाकी आहे. आपण थोडेफार खेड्यापाड्यातला अंदाज आपल्याला माहित असेल. सोयाबीन कापायला पुरुषाला रोजाला किती रुपये सांगा बरं, कुणाला माहित असले तर. सोयाबीन काढण्यासाठी पुरुषाला किती रुपये रोज आहे. 500. स्त्रीला किती रुपये रोज आहे. 250. पहा काम एक आहे, सोयाबीनच कापायचंय. पुरुषाला 500, बाईला कसं काय. बाई माणूस, दुसरं काही कारण नाही. बाई माणूस तिचा पाटा कापताना पुढे जरी गेला, पुरुषाचा बऱ्याच वेळेला मागे राहतो का. त्याचा चुना संपण्याची शक्यता आहे, त्याला दुसरीकडे जाण्याची शक्यता आहे, त्याचं आणखी काहीतरी कारण आहे. तिची पात मागे जरी राहिली तरी त्याला 500 का, पुरुष आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले स्त्री आणि पुरुष हा भेद जिथे घटना कायदा लागू आहे तिथे चालणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रीला माणूसपणाची सगळ्यात मोठी भेट दिली. स्त्रीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले पहिलं कसं होतं, लेकीचं लग्न लावून दिलं की म्हणायचे कन्या दान केली. डॉक्टर बाबासाहेब म्हणले ती काही वस्तू नाही दान करायला. आणि तिच्यासाठी कायदा केला, बाई तू जरी पतीच्या घरी गेलीस तर तिच्या अडचण आली तर तुला त्याच्यापासून सुट्टी घेता येते, घटस्फोटाचा अधिकार.
मग कुठं जाणार? माहेरचे म्हणायचे नांदून दाखव नाही तर मरून दाखव तिकडच. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले असं करायचं नाही, यायचं आणि बाप्पाला सांगायचं लेकाच्या बरोबरीने संपत्तीत लेकीचा हक्क आहे, लेखी कायदा केला. सगळ्या सुरक्षा आणि सगळ्या सुविधा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या देशामधल्या सर्वसामान्य माणसाच्या हक्काधिकाराची लढाई दिवस रात्र एकट्यानंच लढली आणि सगळेच हक्काधिकार दिले. माझ्या बंधूंनो, भगिनींनो, एका महापुरुषानं जन्म घ्यावा, सगळे हक्काधिकार देऊन टाकावे आणि आमच्यासारखे हजारो लोक शिकल्यानंतर खंदारे साहेब आपण एकत्रित संमेलन घ्यायला लागलो की येणाऱ्या काळात आपलं कसं होईल? एक महापुरुष यांनी यावं, सगळे हक्क देऊन जावे आणि सगळ्यांना शिकल्यावर चर्चा करावी आपले हक्काधिकार राहतील का कसे. म्हणजे देणारे महापुरुष असावेत आणि जतन करणारी पिढी नसावी, अशा पद्धतीची समस्या आपल्या समोर येऊन उभी आहे. हे कसं झालं मी उदाहरण समजून सांगण्यासाठी छत्रपती शिवाजी राजांचं एक उदाहरण देतो. शिवाजी महाराजांनी शेकडो किल्ले बांधले, शेकडो किल्ले जिंकले, प्रचंड उंचीचे किल्ले बांधण्यासाठी प्रचंड सामर्थ्य लागेल इतके ताकदीचे किल्ले बांधले. मी एक दिवशी एका किल्ल्यावर जात होतो. 22-23 वर्षाचे तरुण तो किल्ला चढू लागले आणि अर्ध्यावर गेल्यावर म्हणू लागले, इतक्या उंचावर कशाला बांधून ठेवला असेल? मी म्हणलं हलकट हो, नुसता चढायचा आहे, बांधायचा आहे का? अरे बांधण्या एवढा मोठा महापुरुष आपला पिता बाप असावा आणि चढण्याची लायकी गमावून बसावं हे वाईट आहे. सगळे हक्क आणि अधिकार देऊन टाकावेत आणि ते हातातली जातात की काय एवढे शिकल्यानंतर चिंता वाटावी हे वाईट आहे. बघा तुम्ही आपले सभा संमेलन या विषयाच्या भोवती फिरताना दिसत आहेत. आज शिक्षणाचं काय होईल, रिझर्वेशनचं काय होईल, राईट ऑफ वोट मताच्या अधिकाराचं काय होईल, ईव्हीएम मधून पळून जाईल का काय, सगळं चालू आहे. सगळी भीती आहे सगळीकडे. आणि या भीतीच्या गरगर भोवती आपण सगळेजण परेशान आहोत. हक्काधिकार फक्त जपायचे, कमवायची गरज नाही, सगळे कमावून तयार करून दिलेले हक्काने अधिकार आहे. जपायचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या कायद्याचं व्यवस्थेचं जपायचं काम आपल्यावर सोपवताना पुन्हा मी वामनदादांचं उदाहरण देतो. वामनदादा म्हणाले, अरे तुझ्या भाकरीचे तुझे तू पाहावे. आता काय प्रत्येक वेळेला आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाच आधार घेणार का? तुझ्या भाकरीचे तुझे तू पाहावे, तुझ्या चाकरीचेही तुझे तू पाहावे. नोकरी राहील की नाही? प्राथमिक शिक्षक म्हणतात काही शाळाच बंद होणार आहेत, काही शिक्षक आगावचे झाले की काही शिक्षकाची पदं उडणार आहेत. अरे तुझ्या भाकरीचे तुझे तू पाहावे, तुझ्या चाकरीचे तुझे तू पाहावे, तुझ्या लेकराचे तुझे तू पाहावे. तूच सांभाळावी तुझी लोकशाही, कारण आता भीम नाही रे, आता भीम नाही. आता लोकशाही सांभाळायची सर्वस्वी जिम्मेदारी या देशातल्या शिकल्या सबरलेल्या माणसांची आहे. त्यांनी सगळं बेसमेंट करून ठेवले. सांभाळायचं आहे. बांधवांनो, भगिनींनो, मी सुरुवातीलाच म्हणालो, मला भाषण करताना काय बोलावं ही चिंता नाही, वेळेमध्ये काय काय बोलावं एवढी चिंता आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला हे सांभाळायचं आव्हान वामनदादाने आपल्याला सांगितलंय की हे तुम्ही सांभाळा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा हे म्हणताना असं म्हणाले होते, मी रात्रंदिवस कष्ट करून हा रथ इथपर्यंत आणलेला आहे, पुढे नेता आला तर नेहा, पण पाठीमागे तरी जाऊ देऊ नका. लोकशाहीच्या संदर्भाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकदा असं म्हणावे, लोकशाहीला धोका केव्हा आहे? लोकशाहीला धोका केव्हा म्हणतात ते, ज्या वेळेला लोकांना लोकशाहीपेक्षा धर्मप्रिय वाटायला लागेल त्यावेळेला लोकशाहीला धोका आहे. या देशामधले कोणत्याही पार्टीचं पक्षाचं सरकार असू द्या, सरकार हे धर्मनिरपेक्ष असतं, सरकारला धर्म नसतो. पण वर्तमान काळाचा अभ्यास आम्ही जर केला तर असं वाटतं की एक धर्म सरकार चालवतंय की काय. सरकारला धर्म नसतो.
दुसरा धोका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, ज्या वेळेला माणसांना लोकशाही जतन करण्यापेक्षाही स्वतःचा पक्ष जास्त प्रिय वाटायला लागेल त्यावेळेला लोकशाहीला धोका असतो. मला सांगा, जर एखाद्या गल्लीमध्ये आपल्या डोळ्याच्या समोर इलेक्शनच्या काळात पैसे वितरित करणं सुरू झालं, ते घेण्यामध्ये आपण असोत किंवा नसोत पण लोकांच्या इथं सुरू झालं, आणि त्यावेळेला कार्यकर्ता म्हणून आपणच समोर आलो की कसंही करून पैसे देऊन का होईना पण आपण ज्या पार्टीत काम करतो तो पक्ष निवडून आला पाहिजे, आपण ह्या सगळ्या कॉन्स्पिरसीचा भाग बनतो, त्यावेळेला आम्हाला लोकशाहीची माती झालेली दिसत नाही, फक्त पक्षप्रिय वाटायला लागतो. डॉक्टर आंबेडकर म्हणतात, लोकशाहीपेक्षा पक्षांना जास्त महत्व देतात, त्यावेळेला लोकशाही घाट्यात येते, अडचणीत येते. आणि बांधवांनो, या देशामधल्या सगळ्या पुढाऱ्यांना, नेत्यांना, कार्यकर्त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक मोलाचा सल्ला देताना असं म्हणाले होते. ते म्हणाले, ज्या ठिकाणाहून या देशातल्या सर्वसामान्य माणसाचं हक्क आणि कल्याणाचं काम करता येतील अशा मोक्याच्या, अशा माऱ्याच्या जागा तुम्ही धरा. पण बहुजनाच्या नेत्याकडून सुद्धा बरेच एक गलत काम झालं. ते असं झालं, मोक्याची जागा धरण्याच्या ऐवजी धरलेल्या जागेला मोक्याचं समजून कार्यक्रम चालू आहे. भेटली का एखादं पद, चला त्यालाच मोक्याचं समजायचं आणि चालू द्यायचं. म्हणून मोक्याच्या जागा धरायला सांगितल्या होत्या, धरलेल्या जागेलाच मोक्याचं समजून समाधानी राहू नका. एका स्टेटमेंटचा आपण अर्थ करणं अत्यंत आवश्यक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आणखीन एक स्टेटमेंट मी चर्चेला घेतो. ते स्टेटमेंट आहे, जा आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की मला शासन करती जमात बनायचं आहे. खर तर या एका वाक्यावरती सुद्धा एक सेपरेट स्पीच देता येतं, पण आपल्याला आता ते न करता सगळे मुद्दे काही वेळात बसवायचे. जमात या शब्दाचा अर्थ या देशातला एससी आहे, या देशातला एसटी आहे, या देशातला ओबीसी आहे, या देशातला मायनॉरिटी आहे. हे सगळे लोक ज्या दिवशी एकत्रित येतील, संख्या बहुजन असेल आणि एकमेकाला महापुरुषाच्या विचार सिद्धांताला जागृत होऊन मानून एकमेकाला भाऊ मानतील आणि हे जन भाऊजन होतील, भाऊ भाऊ असलेले जन, आणि यांची संख्या जेव्हा जास्त होईल तेव्हा त्या भाऊजनाचा बहुजन तयार होईल, ही जमात तयार होईल आणि मग ही जमात या देशावरती साम्राज्याने राज्य करेल. कारण घटनेत तशी तरतूद आहे. भारतीय राज्यघटनेचा आत्मा आहे संख्या. भारतीय राज्यघटनेमध्ये राजा होण्यासाठी त्याचा आत्मा आहे संख्या. म्हणून सांगितलं होतं की जमात बना आणि मग तुम्ही या देशावरती शासन करा. शासन भी तुमचंच, लोक ही तुमचे, जमात ही तुम्हीच, राजा ही तुम्हीच आणि प्रजा ही तुम्हीच. त्यावेळेला बरोबर लोकांच्या हिताचे निर्णय घेतल्या जाऊ शकतात. म्हणून या पद्धतीच्या सूचना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्यामध्ये केल्या होत्या. दिशादर्शक ॲरो दाखवताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशातल्या बहुजनाला सांगितलं होतं, तुम्हाला अंतिम स्टेशन तुमचं बुद्ध आहे, पण व्हाया, ज्याला आपण म्हणतो व्हाया, मार्गे कोणत्या कोणत्या जायचं. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जस्ट बिफोर त्यांच्या अगोदरचे एक गुरु मानले राष्ट्रपिता ज्योतिराव फुले. 1954 ला मुंबईच्या पुरंदरे स्टेडियमवर भाषण करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेच्या संदर्भाने असं म्हणतात, महाराष्ट्रातले महान शूद्र ज्योतिराव फुले यांना माझा गुरु आहे असं म्हणताना मला गौरव वाटतो. बांधवांनो, ज्योतिराव फुलेंचं शिक्षण होतं 7वी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जगविख्यात डिग्र्या कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये तिथे बोर्ड लावला आणि त्या बोर्डावर नाव लिहिलं, या विद्यापीठातून आतापर्यंत 100 वर्षात शिकून गेलेल्या विद्यार्थ्यांपैकी सर्वात महान विद्यार्थी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आपण
आज या क्षणाला ज्या तक्षशिला, नालंदा, विक्रमशिला आणि ज्या जागतिक लेवलवरच्या विद्वान विद्यार्थ्याच्या देशामध्ये राहतो ना, या देशामध्ये जगामधले चांगले 100 विद्यापीठाची यादी काढलेली आहे. जगामधल्या सर्वोत्तम विद्यापीठाची यादी काढलेली आहे. दुर्दैवाने आपल्या देशातलं एकही विद्यापीठ त्या 100 विद्यापीठात नाही. हे दुर्दैव आहे. महापुरुषाने जागतिक लेवलवर विद्वत्तेचा झेंडा लावावा आणि आमच्या देशामधलं एक युनिव्हर्सिटी 100 विद्यापीठामध्ये नसावी, हे आमचं फार मोठं दुर्दैव आहे. आणि म्हणून सुद्धा या संदर्भानं आपण फार गांभीर्यानं शिकल्या सवरलेल्या माणसानं विचार करणं आवश्यक आहे. हे जे बंड करायचे असतात किंवा परिवर्तन, एकट्या आता आपल्या शिकलेल्या माणसाकडे पाहिल्यावर थोडस धाडसानं बोलतो, शिकलेल्या माणसाकडे आत्ताच्या पाहिल्यानंतर असं मना वाटत नाही की शिक्षण लय महान असतं. का काय आपली गाडी, आपली घोडी, आपला बंगला होत असेल तर त्यात काय महान आहे? शिकलेल्या माणसाने आपल्यापुरतं मर्यादित सर्कल जर सुधारून घेतलं तर शिक्षण फार महान वाटत नाही आपल्यासारख्याकडे पाहिल्यावर. पण 7वी शिकलेल्या ज्योतिराव फुलेकडे जेव्हा पाहिलं त्यावेळेला कळतं की हजारो वर्षे या देशातला अर्धा मेंदू खोलीमध्ये कोंडून ठेवला होता आणि तो मेंदू चालवायचाच नाही असा मनुष्य दास्यतेचा सिद्धांत एकटा ज्योतिराव फुलेने ठोकरून लावला आणि स्त्री शिक्षणाचा पाया रचला. तेव्हा कळतं शिक्षण महान आहे. आपल्याकडे पाहून वाटण्याचं काही कारणही नाही. काय आपला बंगला पाहिल्यामुळे शिक्षण महान थोडंच आहे? आपल्यासाठी वैयक्तिक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे पाहिल्यावर कळतं, एकदा त्यांच्या गुरुजीनं फळ्यावरती एक गणित दिलं. गणित दिलं आणि विद्यार्थ्याला म्हणाले, कोण कोण हे गणित करतं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दरवाजाच्या बाहेर बसवलं आणि सगळे कोण बसले पुढे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. एकालाही ते गणित सुटलं नाही, एकालाही गणित येत नव्हतं. गुरुजी म्हणाले, सगळे पागल, एकालाही गणित येत नाही. दरवाजाच्या पलीकडचे डॉक्टर बाबासाहेब, तेव्हा डॉक्टर नाही, ते म्हणले, गुरुजी मी नाही बरं काय हे वेड्यांमध्ये, मला ते गणित येतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला गुरुजी म्हणाले, ये मग फळ्यावर गणित करून दाखव. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जसेच बोर्डाकडे जायला सुरुवात झाली तशी वर्गातली सगळी चिवचिवाट झाली. थांबा गुरुजी, अहो या विद्यार्थ्याचा स्पर्श फळ्याला होईल, त्या फळ्याच्या पाठीमागे आमचे डब्बे जेवणाचे. या विद्यार्थ्याचा स्पर्श फळ्याला होईल, फळ्याचा स्पर्श डब्याला होईल, डब्याचा स्पर्श मधल्या जेवणाला भाकरीला होईल, आमची भाकरी बाटल. ही परिस्थिती. ज्यांना कुठंही जाता येत होतं त्यांना गणित सुटत नव्हतं आणि ज्यांना सहज गणित सुटत होतं त्यांना फळ्यापर्यंत जाता येत नव्हतं. या परिस्थितीत शिकलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा केला, फुकट शिकायचं, फ्री कंपल्सरी एज्युकेशन. तिथे पाहिल्यावर कळतं शिक्षण महान आहे. साताऱ्यामध्ये एका किरायाच्या बैलगाडीतून जाताना बैलगाडीवाल्यानं जात विचारली, जात माहीत झाल्यावर खाली उतरायला सांगितलं. ही परिस्थिती असताना देश विदेशात विमानाने प्रवास करता येतो, कोणी माईचा लाल नाही की तुम्हाला मला खाली उतरा म्हणे. हे करून दाखवलं, तेव्हा कळतंय की शिक्षण महान आहे. आपल्याकडे पाहून वाटत नाही ही अडचण आहे, वाटायला हवं, पण दुर्दैवाने तसं म्हणताना अडचण होते. ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात धरली पाहिजे. एका महापुरुषानं एवढं मोठं काम केलं आणि परिवर्तनांनी बदल सगळे करायला फार जास्त लोक असावे लागतात असं काही नाही. हे एकटंच महापुरुषानं केलेलं आहे. प्राचीन भारतामध्ये बुद्धाने सगळा आरपार जगाला दिपून टाकलं, एवढं काम केलंय. आधुनिक भारतात शिवाजी महाराजांचं काम असेल, राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंचं काम असेल, आहे ना. या देशातल्या
या संख्येमध्ये या महापुरुषाकडे मान इकडं समाजाला आणण्यासाठी बहुजनांना देवाधर्मासाठी मरायला प्रवृत्त करणाऱ्या एका व्यवस्थेतून आपल्याला सोडवायचं आहे. तिकडं असं शिक्षण आहे की देवाधर्मासाठी तुम्ही मेला पाहिजे, मग तुमच्या हक्कासाठी तुम्हाला इकडे काही लढाईची गरज नाही, अशी या देशातली वर्तमान परिस्थिती आहे. त्या लोकांना तिकडून सोडवायचं आणि महापुरुषाच्या विचारापर्यंत आणायचं आहे. बांधवांनो, भगिनींनो, आपल्या महापुरुषाने समतेची मागणी केली आहे. समता ही कुणाच्याही विरोधातली गोष्ट नाही, समता ही कुणाच्याही विरोधातली गोष्ट नाही, पण विषमतावादाचं समर्थन करणाऱ्याला खालचा समाज बरोबरीला येतो, याच सगळं दुःख आहे. त्यांना काही खाली खेचायचं नाही, पण खालचे बरोबरीने येता येत नाही, याच दुःख आहे. आणि म्हणून या परिस्थितीमध्ये आपल्याला आणखीन जागृत करणं गरजेचं आहे. जागृतीच्या संदर्भानं शब्द आपण जोडूया. सिद्धार्थ गौतम बुद्धाने अतदीप भव म्हटलं, कबीर रविदासाने स्वयं प्रकाशित बनो, संत नामदेवानी ज्ञानदीप लावू जगी, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आधुनिक काळात म्हटलं, जागृतीचा अग्नी अखंड तेवत ठेवा. बहुजनांचे लढे कधी संपत नसतात. एक समस्या आपण जेव्हा सोडवत असतो त्यावेळेला दुसऱ्या हजारो शेकडो समस्या आपल्या समोर उभ्या असतात. म्हणून समस्या आपल्याला कधी संपणार नाहीत, तर या समस्येच्या विरोधात लढणारा समाज आपल्याला पुन्हा सुद्धा आज सुद्धा निर्माण करावा लागेल, ही गोष्ट ध्यानात ठेवा. आणखीन एक मुद्दा याच्यावर चर्चेला घेतो आणि मी शेवटची एक कडी फक्त महापुरुषाची जोडून देईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातले एरवी तुम्ही ते त्यागाचे, रमाई मातेच्या संदर्भानं मागे एक व्याख्यान ऐकलं, त्यावेळेला काय काय घडलं त्यांच्या आयुष्यामधलं ते सगळं तुम्ही इतर व्याख्यानामध्ये अगोदर ऐकून घेतलेलं आहे. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रमाईचं नातं फक्त एका संदर्भातून सांगतो. थॉट्स ऑन पाकिस्तान नावाचा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिला आणि त्याची अर्पण पत्रिका रमाईला अर्पण केली. त्या अर्पण पत्रिकेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रमाईबद्दल इतकी कृतज्ञता व्यक्त करतात. ते म्हणतात, ज्या ज्या वेळेला मला जगताना अडचणी आल्या त्यावेळेला विना तक्रार साथ देणारी माझी पत्नी कधी दुःखाच्या संदर्भात दुःखात सुद्धा उघळत बसली नाही आणि मला अखंड साथ दिली. त्या आभाळा एवढ्या मनाच्या रामूस हे अर्पण पत्रिका. मला नेहमी वाटतं, एक अक्षरही शाळेत जाऊन न शिकलेल्या रमाईच्या बद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या जागतिक विद्वानाच्या मनामध्ये असलेला प्रेमभाव, हेच उदाहरण ज्योतिरावांच्या संदर्भाने सांगतो. ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुलेला लेकरूबाळ झालं नाही, तरी इथल्या लोकांनी हा पण मुद्दा सोडला नाही. ते म्हणले, स्त्री शिक्षणाचं पाप केलंय, लेकरूबाळ कसे होते. नाव ठेवायची संधी कधी सोडली नाही. सासरवाडीचेच लोक ज्योतिरावाला, सावित्रीला लेकरू होत नाही म्हणून दुसऱ्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन आले. ज्योतिराव बाहेर होते. सावित्रीबाईला माहीत झालं ज्योतिरावाचा दुसऱ्या लग्नाचा प्रस्ताव आहे. मन अस्वस्थ झालं. स्त्रीला सगळ्या वाटण्या चालतात, पण पतीतली वाटणी फार असाही असते. नवऱ्यातलीच वाटणी अवघड गोष्ट आहे. ज्योतिराव बाहेरून आले. ही प्रकरण ज्योतिरावाला माहीत झालं की माझ्या दुसऱ्या लग्नाची तयारी सुरू आहे. सावित्री कुठे म्हणले आणि स्वयंपाकघरात गेले. सावित्रीचा हात हातात घेतला आणि ज्योतिराव म्हणाले, सावित्री घाबरलीस, चिंता वाटते तुला, तुला असं वाटतंय की मी दुसरं लग्न करील. नाही सावित्री, तुला आणि मला या पृथ्वीवरून फक्त मृत्यू आलोक करू शकतो, बाकी कोणीच नाही. मी यासाठी हे उदाहरण दिलं, वैयक्तिक संसारासाठी सुद्धा महापुरुषांनी महानायिकेचे चरित्र आपल्याला वाचता आले पाहिजे. म्हणून ज्योतिराव सावित्रीची खरी प्रेम कहाणी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रमाईची प्रेम कहाणी आहे. अख्ख्या आयुष्याच्या संघर्षामध्ये साथीदार आहे. शहाजी जिजाऊची प्रेम कहाणी आहे. शिवाजी बाळाचा जन्म आहे का डोंगरावरती,
शिवनेरी काही असं शहर नाही आहे, एका डोंगरावरती एका जंगलामध्ये शिवाजी महाराज जन्मले म्हणून ते आता ठिकाणाला जास्त महत्व प्राप्त झालंय. पण शिवाजी महाराज जन्मले तेव्हा काय सुविधा होती, तरी हे अखंड एकमेकाबरोबर राहिले. या आमच्या महापुरुषांनी महानायिकेच्या प्रेम कहाण्या या जगाला शिकवण्यासारख्या आहेत. पण आम्हाला सांगितला हिरा रांझा, सोहनी महिवाल, लैला मजनू, बाजीराव मस्तानी, म्हणजे सांगण्यासारखं या देशात खूप आहे. पण या शिक्षण व्यवस्थेने आमच्यापर्यंत ते आणलंच नाही, दिलंच नाही. शिवाजी महाराजाचा इतिहास चौथीला संपला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा काही दिवस पुढे धडे आले. आता 2020 न्यू एज्युकेशनल पॉलिसी 2020 येते. त्याच्यात महाराष्ट्राचा इतिहास जवळपास गायब होणार, कारण सेंट्रल सिलेबस येणार. म्हणून संकट आपल्या समोर सातत्यानं पुढे येतात. बांधवांनो, या देशामध्ये आता एक शब्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा घेतो, संघटित व्हा. शिका तर झालं, संघटित व्हा हा शब्द घेतो. संघटित कसं होता येईल याचा फक्त एक परामर्श घेतो. प्राचीन भारतामध्ये तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धाने काम केलं. तेच काम मध्ययुगीन भारतामध्ये संतांनी केलं. आणि संत मालिकेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक संत आपले गुरु मानले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तिन्ही गुरुच्या संदर्भाने एक क्लिअरन्स बऱ्याच जणांना माहिती आहे, पण आमच्या माता भगिनीला कुणाला फ्रेशपणा त्याच्यात पाहिजे असेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे तिन्ही गुरु त्यांनी मानलेले आजच्या कॅटेगरीमध्ये ओबीसी आहेत. ज्योतिराव फुले ओबीसी आहे, संत कबीर ओबीसी आहे, आणि सिद्धार्थ गौतम बुद्ध ओबीसी आहे. आता हे तिन्ही गुरु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ओबीसी आहेत. पण सगळ्यात जागृतीची गरज आज ओबीसीला आहे. तो तिकडे वाजून पाव किलोचा टाळ छटाकावर आणला, वाजून झिजला. पण तुकोबाच्या अभंगाचा अर्थ आणखी कळायचा बाकी राहिला. तुकोबाच्या अभंगात सुद्धा बुद्ध आहे, बुद्धावतार माझी अदृष्टा मौन मुखे निष्ठा धरी येली. पण या अभंगावर कधी विवेचन होताना दिसत नाही. म्हणून जागृतीचा अग्नी आपल्याला तिकडे नेऊन तेवत ठेवावा लागणार आहे. मी 11 तारखेला राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेच्या जयंतीला एका गावाला गेलो. जास्तीत जास्त ओबीसीचं गाव होतं, पण कार्यक्रमामध्ये लोकच येत नव्हते जास्तीचं. मी म्हणलं अडचण काय? ते म्हणले परवा हनुमान जयंतीची तयारी सुरू आहे. ज्यांनी क्रांती केली, आम्ही बहुजनांच्या कल्याणाचं काम केलं, त्यांची जयंती आहे. पण तयारी होती परवाच्या हनुमान जयंतीची, आणि सगळे तिकडे गुंतलेली माणसं होती. काय करावं?